बीटाचा बॉम्बे हलवा ही रेसिपी, यासाठी 1 वाटी गूळ एवढे अर्धा वाटी पाणी मी या गुळामध्ये ॲड केलेले आहे। गूळ पाण्यामध्ये वितळेपर्यंत आपल्याला ते पाणी तयार करायचं आहे। गुळाचं पाणी तयार झालेलं आहे। बीटाच्या तुकड्यांमध्ये पाणी ॲड करून बीटाचा ज्यूस आपण गाळून घेत आहोत। एका नॉनस्टिक कढईमध्ये आपण बीटाचा ज्यूस पुन्हा एकदा गाळून घेतोय आणि गुळाचं पाणी तयार केलेलं ते सुद्धा आपण गाळून घेतोय। आपण 6 चमचे म्हणजेच पाव वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि तो बीटाच्या रसामध्ये ॲड करून चांगल्या प्रकारे ढवळून घेऊ। आता गॅस सुरू करू आणि जेव्हा मिश्रण घट्ट होईल त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण ॲड करू। त्यानंतर मिश्रणामध्ये थोडं तूप वाढवत जाऊ। जसं मिश्रण आटत जाईल तसं मिश्रणामध्ये थोडं तूप सोडायचं आहे। मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल तेव्हा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। मिश्रण भांड्याला चिटकत नाही आहे, ते घट्ट झालं आहे। पाव चमचा वेलची पावडर ॲड करू। तूप लावलेल्या डिशमध्ये हे मिश्रण ओतून घेऊया। मिश्रण गरम असतानाच डिशमध्ये ते आपण चांगल्या प्रकारे पसरवून घेत आहोत। मिश्रण गरम असतानाच भाजलेले सफेद तीळ आणि काजूने आपण गार्निशिंग करून घेतोय। हलव्याचं हे मिश्रण थंड झालं की तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा सेट करायला ठेवू शकता आणि सेट झालं की तुम्ही डिमोल्ड करू शकता। मुलं बीट खात नसतील तर बीटाचा हलवा तुम्ही तयार करून देऊ शकता। कोणत्याही कृत्रिम रंगाचा वापर न करता आपण मार्केटच्या बॉम्बे हलव्यापेक्षाही घरच्या घरी खूप चांगला हलवा तयार केलेला आहे आणि खूप टेस्टी चवदार झालेला आहे। आपलं स्वाद भरा सफर हे रेसिपी चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।